नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची अतिशय शास्त्रोक्त माहिती देणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. महाशिवरात्रीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण महाशिवरात्री शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो असं म्हटलं जातं. शिवरात्रीच्या एक प्रहरी शिवशंकर विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण आहे. तो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशी ही शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महोत्सव सर्वात मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शंकराची आराधना व प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्यापर्यंत प्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान शिवशंकराची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला जागरणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकर पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात महिला काढत असतात. हे व्रत 1.5 दिवसाचे असते. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होते. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालतात व त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा या दिवशी खूप जास्त गर्दी होते. शिवभक्त तिथे दर्शनाला येतात. भगवान शिवाचं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तिथे मोठी यात्रा सुद्धा भरते. भगवान शिवशंकरांना 108 बेलपत्र वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फूल भगवान शिवशंकरांना वाहण्याची परंपरा आहे. एरवी आपण धोत्र्याच्या फळाकडे एक विषारी फळ म्हणून बघतो, मात्र भगवान शिवशंकरांना धोत्र्याचे फळ सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला शिवकृपा प्राप्त होते आणि या दिवशी आपण ओम नमः शिवाय किंवा भगवान शिवशंकरांचा जो काही जागृत मंत्र असतो त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तुम्ही हा जो मंत्र असतो तो रुद्राक्षाच्या माळेवर सुद्धा करू शकता किंवा मग दोन्ही हात जोडून शिवपिंडीकडे बघत बघत किंवा शिवपिंडीवर अभिषेक करत करत जरी केला तरी सुद्धा याचा आपल्याला भरपूर लाभ होतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्त उपवास करतात. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये दूध, फळं, कंदमुळं असा आहार घेतात. महाशिवरात्रीला कवठाचं फळ खाण्याला त्याचबरोबर खजूर खाण्याला सुद्धा विशेष महत्त्व मानले जाते. बऱ्याच ठिकाणी आंबट जी फळे असतात ती वर्ज्य केली जातात, पण काही ठिकाणी उलट महाशिवरात्रीला आंबट फळं आपण खाऊयात म्हणून कवठाच्या फळाला सुद्धा विशेष महत्त्व दिले जाते. भारताच्या विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात. शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्रीचा उपवास, पूजा, जागरण या व्रताची अशी 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी भक्त शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा करतात असे विधान आहे. 4 प्रहरी पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करणार आहे, तो तुम्ही बघू शकता. शिवरात्री पूजा किंवा याम पूजा असं सुद्धा याला म्हटलं जाते. प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकर्षक करणारा बेल, पांढरी फुलं, रुद्राक्षांच्या माळा ह्या शिवपिंडीवर वाहाव्यात. तसेच तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्याने शिवाला ओवाळणी घालावी. या दिवशी तुम्ही तांदळाचे पिठाचे 26 दिवे करून पिंडीच्या सर्व बाजूने ते लावू शकतात. याला शिवाची ओवाळणी असं म्हटलं जाते. महाशिवरात्री शब्दांमध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे.
या दिवशी दिवसापेक्षा रात्रीची जी पूजा असते ती अतिशय फलदायी किंवा शुभदायी मानली जाते. यामुळे माणसाच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. आपल्याला शिवलोकांची प्राप्ती होते. खरं तर 4 प्रहराची जी पूजा आहे ती अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4 उद्देशासाठी केली जाते. चतुर्दशी बऱ्याच वेळा 2 दिवसात विभागलेली असते. जर समजा त्रयोदशीच्या मध्यरात्रीत चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचे काल निर्णय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे स्पष्ट होतं. त्यामुळेच शिवरात्रीचे काल निर्णय करताना बऱ्याच वेळा मतभेद सुद्धा होतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजेच गाईचं दूध, तूप, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो. त्यानंतर धोत्रा तसेच बेलाची पानं, पांढरी फुलं वाहून देवाची पूजा केली जाते. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. म्हणूनच महादेवाला भोळा महादेव असे म्हटले जाते. शिवपुराणात देखील अशा अनेक कथा सुद्धा आहेत. सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचे महत्त्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. अतिशय मंगलमय दिवस म्हणून शिवरात्री सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच एक कथा आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर पडलं. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची शक्ती होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती. त्यामुळे शिवशंकरांनी हे विष प्राशन केलं आणि ब्रह्मांडाला वाचवलं. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह वाढला. वैद्यांनी भगवान शिवशंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवशंकरांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली, जेणेकरून त्यांना झोप लागणार नाही. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं नाव पडलं असं देखील म्हटलं जातं. शिवशंकराच्या अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केलं होतं. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात आणि भगवान शिवाचे शिवलीलामृत, महारुद्र गायन, भजन इत्यादींचे आयोजन केलं जातं. भगवान शिवांचं दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना देखील केली जाते. आणखीन एक प्रचलित गोष्ट आहे, कथा आहे, ती म्हणजे एक पारधी एक जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही सापडली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप पाणी पिण्यासाठी आला. तो पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाले, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडू दे. हरणांना वचन दिल्याने त्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरात घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय शब्द कानावर पडत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. कळत न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटलं, आता मी माझं कुटुंब प्रमुख असल्याचं कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणाची पत्नी पुढे आली आणि म्हणाली, यांना नको, मला मारा. माझी पत्नी धर्माचे कर्तव्य मला पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, नको नको, आईला नको, आम्हाला मारा. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. आता त्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून सुद्धा आपल्या कर्तव्याला चुकत नाही. मी तर मानव आहे. माझा मानव धर्म म्हणजे दयाधर्म मी का सोडू. म्हणून त्याने त्या पारध्याने सर्व
हरणांना पिलांना जीवनदान दिलं. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणांवर आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला, सर्वांचा उद्धार केला. भगवान शिवशंकरांनी हरणाला मृग नक्षत्र तर शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशामध्ये नेहमीकरिता स्थान दिलं. हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे आपणही महाशिवरात्रीचा उपवास करावा, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे भगवान शिवशंकर आपल्याला सुद्धा प्रसन्न होतील आणि आपल्या संकटाचे सुद्धा निवारण करतील. आता मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी लघु रुद्राभिषेक किंवा रुद्राभिषेक का केला जातो, ते करण्याची पद्धत काय आहे, यामुळे आपल्याला काय फायदे होतात, आपल्या जीवनातील कोणकोणत्या समस्या या गोष्टींमुळे सुटतात, या सर्वांची अगदी व्यवस्थितपणे माहिती देणार आहे. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी लघुरुद्र अभिषेक करून पुण्य प्राप्त करून घेण्याची आणि शिवोपासना करण्याची ही पद्धत अतिशय सुवर्णमय आहे आणि ही अतिशय अशी योग्य अशी पद्धत आहे. देवदेवतांमध्ये भगवान शंकर ही एक मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचं रूप हे निर्गुण स्वरूपाचं आहे, परंतु उपासनेसाठी त्यांचे रूप लिंग स्वरूपाचे आहे. भगवान शिव हे आपल्याला लिंग रूपाने दर्शन देत असतात. शिवोपासना करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी पहिला मार्ग म्हणजे रुद्राभिषेक करणे, दुसरा म्हणजे शिवलीलामृताचे पठण करणे, तिसरा ओम नमः शिवाय हा जप करणे, श्रावणी सोमवाराचे व्रत करणे आणि महाशिवरात्रीचा उपवास करणे. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रूपात शिवलिंगात प्रकट झालेले आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजेच शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे होय. म्हणजेच काय तर पाणी असेल, दूध असेल, तूप, मध अशा द्रव पदार्थांचा अभिषेक करणे. भगवान शंकरांना अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेक केल्याने ते लवकर प्रसन्न सुद्धा होतात. म्हणून जिथे जिथे भगवान शिवशंकराची पिंड असेल तिथे पाण्याची सतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. आपल्याकडे घरी सुद्धा शिवलिंग असेल तर बऱ्याच वेळा आपण गळती पाहतो. गळती याचा अर्थ असा होतो की 3 पायाचा एक स्टँड असतो आणि त्यावर जर आपण तांब्या ठेवला तर त्या तांब्याला सुद्धा एक बारीकसा होल केलं जाते, छिद्र पाडलं जाते आणि त्यातून टपटप पाणी शिवलिंगावर पडत असतं. म्हणजे सतत जरी आपण शिवलिंगावर अभिषेक करू शकलो नाही तरी पण त्या गळतीद्वारे शिवलिंगावर पाणी पडत राहतं. शिवलिंगाच्या अभिषेकाचं पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. अभिषेकाचं पाणी जाण्याचं टोक उत्तरेकडे का असतं तर याचं कारण म्हणजे उत्तरेकडे असणाऱ्या गंगा नदीकडे त्या शिवपिंडीवरचे पाणी किंवा आपण केलेल्या अभिषेकाचे पाणी वगळून त्या नदीमध्ये समाविष्ट होते, अशी एक प्रकारची भावना असते. रुद्र हा वेद मंत्र आहे. रुद्र म्हणजे ईश स्तुती. मनुष्याप्रमाणेच ईश्वराला सुद्धा स्तुती प्रिय आहे. आपल्या स्तुतीने भगवंताला पाझर फुटला पाहिजे. एकदा त्याचं मन रवलं की आपण संकटातून वाचतो, त्याचा आपल्याला आधार मिळतो. पुष्कळ लोकांच्या जीवनात अडथळे येतात आणि प्रगती होत नाही. अशा वेळेला रुद्राभिषेक केला की अडचणीतून मार्ग निघतो. रुद्रावर्तनातील सर्व श्लोक संस्कृतमध्ये आहे. रुद्र म्हणण्याची विशिष्ट लय आणि पद्धती सुद्धा असते. त्याचप्रमाणे त्याचे उच्चार करावे लागतात. ते वेदमंत्र असल्याने त्यात शक्ती देखील आहे. योग्य पद्धतीने उच्चार झाला की ती शक्ती कार्यरत होते आणि आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळते. रुद्राभिषेक आपण घरात करू शकतो, बाहेर कुठे म्हणजे जिथे शिवपिंड असेल तिथेही करू शकतो, क्षेत्राच्या ठिकाणी केव्हाही गेला तरी सुद्धा चालतो. हा अगोदर आपण ठरवून ठेवावा आणि मगच करावा की आपल्याला नेमका रुद्राभिषेक कधी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे. विशेषतः जेव्हा प्रदोष असेल, सोमवार असेल तर या दिवशी हा अतिशय उत्तम. तुमच्या सोडीने महिन्यातून एकदा का होईना तुम्ही यापैकी एखादा दिवस ठरवायचा आणि रुद्राभिषेक नक्की करायचा. महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर सोन्याहून पिवळं, म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून अभिषेक करावा. कारण या दिवशी शिवतत्व जे आहे ते हजारो पटीने जास्त असतं आणि शिवतत्व जे आहे ते प्रत्येक शिवपिंडीमध्ये सक्रिय असतं. असा सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पुराणामध्ये उल्लेख आढळतो. रुद्र हा एकदा ऐकून भागत नाही, तो पुन्हा पुन्हा ऐकावा लागतो. म्हणजे अडथळे दूर होऊन प्रगती साधली जाते. रुद्र हे वेदमंत्र असल्यामुळे त्याचे जसे जसे उच्चारण होते
तसतशा देवता तिथे उत्पन्न होतात आणि लोककल्याणसुद्धा करतात. आता या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी आपण रुद्राभिषेक करण्याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या घराण्याचे दोष कमी होतात. कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही, त्यातून पितृदोष निर्माण होतात. पितृदोषामुळे घराणे सुद्धा नाहीशी झाल्याची उदाहरणं आपण बघितलेले असतात. कुंडलीमध्ये पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शविले जातात. राहूचे दोष इतके वाईट असतात की जगणं मुश्किल करतात. काही घरात सर्व सुखसोयी असून सुद्धा अस्वस्थता असते, ती याच कारणामुळे. काही घरात काही कारण नसताना सुद्धा सतत भांडणं होत असतात. काही घरात जेवण तयार असून सुद्धा शांत रीतीने जेवायला मिळत नाही. या सर्वांवर एकच उपाय म्हणजे भगवान शिवशंकराची उपासना करणे. दुसरा फायदा म्हणजे मनोविकार कमी होतात. रुद्रावर त्यांना ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात. काही कारण नसताना हातवारे करणे, मनाशी पुटपुटणे, ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दातावर पेन्सिल आपटणे, चटईवर बसल्या बसल्या काड्या काढणे, फेकून दिलेला कागद वर्तमानपत्राचा घेऊन परत वाचणे, अशा पुन्हा पुन्हा एकच गोष्ट करत राहणे किंवा पुन्हा पुन्हा उच्चार करणे, सर्व हे सूक्ष्म मनोविकारांचे प्रकार आहेत. या सूक्ष्म मनोविकारांची योग्य दखल घेतली नाही तर पुढे ते विकार वाढत जातात. तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र महारुद्र करतात तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी पण ते तुम्ही नीट ऐकावे, श्रवण करावे. यामुळे जे सूक्ष्म मनोविकार असतात ते वाढत नाहीत आणि असले तरी ते पुढे नाहीसे होतात. यानंतरचा तिसरा फायदा म्हणजे पाऊस पडणे. बऱ्याच वेळा पाऊस पडत नसेल तर सामुदायिक प्रार्थनेचा जरूर उपयोग होतो. हे आपण बघितलेलेच आहे, कारण ईश्वरी शक्ती आपले कार्य करत असते. पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञसुद्धा केले जायचे. शिवलिंगावर अभिषेक केला जायचा. तसा अभिषेक म्हणजे पाण्याची संततधार आपण ठेवली तर पाऊस पडण्यास मदत होते, परंतु अशी पाण्याची संततधार पाऊस पडेपर्यंत आपल्याला चालू ठेवायला लागते. यानंतरचा चौथा फायदा म्हणजे भूकंपापासून रक्षण होते. सध्या लहान मोठे भूकंप खूप ठिकाणी होत असतात. जिथे जमीन पोकळ असते तिथे असे भूकंप होतात. पोकळ जमिनीतून स्वयंभू शिवलिंग बाहेर येत असतात, म्हणून ती पोकळ जमीन शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी देवदेवळातून रुद्राभिषेक जरूर करावेत. त्यामुळे तुमच्या सर्वांचे भूकंपापासून रक्षण होईल. तुम्हाला स्वतःला अभिषेक करणे जमणार नसेल किंवा तुम्हाला ते मंत्र म्हणता येणार नसतील तर रुद्राभिषेकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचा वापर करून तुम्ही घरी रुद्राभिषेक करू शकता. गुरुजींची सुद्धा मदत घेऊ शकता. भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक उपाय आहे. स्वयंभू शिवाचा विचार केला तरी त्या लिंगाचे टोक आपल्याला एक टोक वर दिसतं, पण दुसरं टोक हे भूगर्भात शेवटपर्यंत असतं. त्यामुळे शिवावर धार धरून लघुरुद्र केला व शिव उपासना केली तर जमिनीला टणकपणा येतो आणि भूकंपाचा त्रास कमी होतो. ज्या ठिकाणी तुम्ही स्वयंभू शिवलिंग आहे तिथे जाऊन ही उपासना केली तर याचा तुम्हाला स्वतःला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. स्वयंभू याचा अर्थ जमिनीतून आपोआप वर आलेले. आपल्या स्तुतीने त्या शिवलिंगाला पाझर फुटला पाहिजे. एकदा का त्याचे मन द्रवले की आपण सुद्धा संकटातून वाचतो. याबाबत श्रद्धा सुद्धा बाळगली पाहिजे. व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत येणाऱ्या संकटावर रुद्राभिषेक हा एक खात्रीचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या शिवरात्रीला, त्याचबरोबर वर्षभरात भगवान शिवशंकराच्या संबंधित ज्या ज्या महत्त्वाच्या तिथी येतात त्या वेळेस भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर किंवा ज्याला आपण शिवलिंग म्हणतो त्यावर पाण्याचा अभिषेक म्हणा, दह्यादुधाचा म्हणा किंवा पंचामृताचा अभिषेक करायला विसरू नका. बऱ्याच ठिकाणी ऊसाच्या रसाचा सुद्धा अभिषेक केला जातो किंवा सीझननुसार जी काही फळं उपलब्ध होतात त्या फळांच्या रसाचा सुद्धा भगवान शिवशंकरावर अभिषेक केला जातो. हे सर्व प्रकार अतिशय योग्य आहेत. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवरात्रीच्या निमित्ताने रुद्राभिषेक असेल किंवा त्याचे फायदे असतील किंवा महाशिवरात्री नेमकी कशाला म्हणतात याबाबत अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती दिली. बऱ्याच जणांना या गोष्टी माहितीच नसतात. आपल्याला जर पायाभूत गोष्टी माहिती असल्या तर मग आपण जेव्हा केव्हा आपल्याला पूजा अर्चा करायची वेळ येते त्यावेळेला आपण सहज करू शकतो. म्हणूनच हा एक प्रयत्न. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आराधना चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.